राज्यात सर्वत्र स्वच्छतेचा बोलबाला केला जात असला तरी डास काही नागरिकांची पाठ सोडायला तयार नाही। महाड शहर तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावरती तापाने नागरिक हैराण आहेत। शहरातील बहुतांश दवाखान्यात रुग्णांच्या तपासणी केल्यानंतर अनेक रुग्ण हे डेंग्यू पॉझिटिव्ह आढळून येत आहेत। ताप आणि प्लेटलेट्स कमी झाल्याचं दिसून आल्यास तात्काळ डेंग्यूबाबत उपचार केले जात आहेत। मात्र महाड नगरपरिषद पंचायत समिती आरोग्य विभाग याबाबत अद्याप अनभिज्ञ आहे। रुग्ण आढळून येत असले तरी शहरात फवारणी देखील अद्याप होत नसल्याचं दिसून येत आहे। प्रशासनाने याबाबत तात्काळ पावले उचलणं गरजेचं आहे अशी मागणी सध्या महाडकर नागरिकांकडून होत असतानाच डेंग्यूच्या तापाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी या काळात योग्य ती काळजी नेमकी कशा प्रकारे घ्यायला पाहिजे ते आपण पाहूया। की आपल्या आजूबाजूची जे काही जागा आहे जिथं पानवट होऊ शकते किंवा पाणी साठून राहू शकतं, ज्याच्यामध्ये डेंग्यूचे मच्छर किंवा डास हे तिथं पैदास वाढवत असतात, तर अशा ठिकाणी आपण त्याची विल्हेवाट लावणं पहिले सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे। आणि जरी तुम्हाला डेंग्यू झाला तर डेंग्यूचे हे निदान हे रक्ताच्या चाचणीद्वारे होतं, तरी त्या बाबतीत स्वतःहून घरात उपचार न करता तुमच्या जवळील डॉक्टरांना भेटून त्याबाबत योग्य तो उपचार करणे हे गरजेचं आहे। त्यामध्ये तुम्ही मच्छर किंवा डासांपासून स्वतःचा बचाव कसा करता येईल हे सर्वप्रथम आला। दुसरी गोष्ट, झाल्यानंतर खूप साऱ्या प्रमाणात पाणी पिणं आणि स्वतःला सुरक्षित ठेवणं पुन्हा डास किंवा पुन्हा इतर कुठल्याही संसर्गजन्य आजारापासून हे सगळ्यात खूप महत्त्वाचं ठरतं। लक्षणं काय असतात डेंग्यूची? डेंग्यूचं जर तुम्ही बघायला गेलात लक्षणं ते सर्वसाधारण थंडी ताप जो नेहमीचा होतो त्यासारखेच असतात। उदाहरणार्थ म्हणायला गेलं तर ताप येणे, मळमळ उलटी वाटणे, अंग दुखणे। पण डेंग्यू ह्या फीवरमध्ये किंवा डेंग्यू या आजारामध्ये ह्या व्हायरल इन्फेक्शनमध्ये जे टिपिकल म्हणजे मेन असे सिम्पटम जे असतात त्याच्यामध्ये आहे जॉईंट पेन होणे। साधारणतः जॉईंट पेन हे सगळ्यात कॉमन सिम्पटम किंवा लक्षण आहे। दुसरी गोष्ट, उलटी मळमळ होणे हे सगळ्यात महत्त्वाचं एक सिम्पटम ठरू शकतं। आणि अंगावरती लाल किंवा पांढऱ्या चॉकलेटी रंगाचे डाग उमटणे हे साधारणतः डेंग्यूला निदान करण्याचे मेन लक्षणं असू शकतात।